Good morning, students. So, we are going to continue our topic. Okay, what is our topic? Conversion of three-dimensional molecule into two-dimension. Right? I showed you that yesterday regarding this. Okay, molecule remains same, but we can represent molecules in different forms. Okay, yesterday I explained you this fact that if this is the molecule, now the point of view is vertical. If this is the molecule, the point of view is horizontal, is it? So the fact is that the molecule remains same, but with respect to different point of view, we get different representations, right? If we look the molecule by different point of view, we get what? Different representation. लक्षात आलं मी काय सांगतोय बेटा? Okay, right? Yes. When molecule is viewed by different angles, है ना, we get different representations. It depend upon us कि molecule ला आपण बघतो कसं, है ना, फिरून बघतो की न फिरवता बघतो की कसं बघतो. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर मॉलिक्यूलला बघितलं आपण त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल, बट ऍक्च्युअली ओरिजिनॅलिटी मॉलिक्यूल चेंज होत नाही, राईट? तर काल आपण शिकलोत काय? वेज डॅश प्रोजेक्शन. तेव्हा आपण त्याला फ्लाइंग वेज प्रोजेक्शन पण म्हणतो. बरेचशे बुक मध्ये त्याला नाव काय दिलंय बेटा? राईट, नाव काय दिलेलं आहे? बऱ्याचशा बुक्स मध्ये त्याला नाव दिलेलं आहे फ्लाइंग वेज. काय नाव दिलंय बेटा? फ्लाइंग वेज. सो द नेम इज गिवन इज फ्लाइंग वेज, है ना. काल आपण बघितलेलं आहे फ्लाइंग वेज मध्ये. सो इन फ्लाइंग वेज एक्चुअली देयर आर हाउ मेनी टाइप्स ऑफ बॉन्ड्स? 3 टाइप्स ऑफ बॉन्ड्स, है ना. एक वेज बॉन्ड, दूसरा डैश बॉन्ड, तीसरा सॉलिड बॉन्ड. व्हाट इज द मीनिंग ऑफ इट? वेज बॉन्ड म्हणजे काय? अबव द प्लेन. डॅश बॉन्ड म्हणजे काय? इन दी प्लेन. सॉलिड लाइन्स म्हणजे काय? ऑन दी प्लेन, आहे ना. डॅश बॉन्ड म्हणजे बिलो दी प्लेन असते, है ना. अँड सॉलिड लाइन्स इंडिकेट्स व्हाट? ऑन दी प्लेन, है ना. लेट अस टेक द एग्जांपल. ओके, लेट अस टेक द एग्जांपल हियर. एग्जांपल मध्ये आपण हे बघितलेलं आहे बेटा. बघा, OH, NH2, हा समजा मी घेतला COOH, हा घेतला हायड्रोजन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? ह्याचं मीनिंग काय की COOH जे आहे बेटा हा अबव दी प्लेन आहे. लक्षात आलं? COOH इज व्हॉट? above the plane. Hydrogen is what? Below the plane. And OH and NH groups are what? On the plane. Right? Chiral carbon तर ऑलरेडी प्लेनच्या मध्येच असतो बेटा, है ना. इथे COOH कुठे आहे? above the plane आहे ना बेटा. COOH is what? above the plane. इथे बघा डॅश बॉन्ड कुठे आहे? डॅश बॉन्ड कुठे आहे बेटा? बिलो दी प्लेन. आणि हे जे सॉलिड बॉन्ड्स आहेत हे कुठे आहे? ऑन दी प्लेन, आहे ना. परत एकदा आपण 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल बघूया बेटा. राईट, परत एकदा आपण हा स्ट्रक्चर बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा बेटा, आहे ना बेटा. हे बघा, असं असं. पण हा मॉलिक्यूल जात नाही ना मागे, ते मागे दिसतात ना.
दिसतंय ना? हा बघा बेटा, सगळे लक्षात द्या मॉलिक्यूल कडे. ठीक आहे, आपण कालचाच मॉलिक्यूल घेतलाय बघा. हा मॉलिक्यूल जो आहे पर्पल कलर, दिस इज नथिंग बट COH आहे ना बेटा. हा मॉलिक्यूल पर्पल कलर दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. ओके, हा पर्पल कलर मॉलिक्यूल इज नथिंग बट COH. हा इकडे बघा ब्ल्यू कलर मॉलिक्यूल दिसतोय. हा ब्ल्यू कलर इज नथिंग बट हायड्रोजन. हा बिलो दी प्लेन आहे, हा अबोव दी प्लेन आहे. दिसतंय बेटा, दिस मॉलिक्यूल इज अबोव दी प्लेन. हा पर्पल कलर कुठे आहे बेटा? अबोव दी प्लेन. आणि हा कोणता आहे बेटा? बिलो दी प्लेन. ठीक आहे, लक्ष झालं? हा, आता हे व्हाईट आणि ग्रीन बघा. व्हाईट आणि ग्रीन म्हणजे OH आणि NH2, राईट. व्हाईट आणि ग्रीन म्हणजे कोण आहे? OH आणि NH2. हा OH आहे, हा NH2 आहे आणि कायरल कार्बन आहे. हे कुठे आहेत बेटा? these all molecules are on the plane. So these all molecules are what? On the plane, right? So this is the three-dimensional model. Can you understand? Right? Once again I am explaining you. COOH is above the plane. So this is COOH. Can you see? This is COOH. This is above the plane. Now let us go for the hydrogen. See, where is the hydrogen? Hydrogen is below the plane. So hydrogen is represented by this blue bond, which is below the plane. And OH and NH2 are represented by solid bonds. See, white color OH and green color NH2, they are represented by what? Solid bonds. They are on the plane. This is the meaning, right? This is the meaning. Is it clear? Okay. So, can you understand? See, we will take one more example. You can take any example. Doesn't matter. Let us take CH3, C2H5, OH, got it? This is flying wedge or wedge dash production, right? This is flying wedge or wedge dash projection. Now OH is represented by which bond? OH is represented by which bond? OH is represented by wedge bond. OH is represented by wedge bond. So this wedge bond indicates what? OH is above the plane, right? OH is above the plane of the paper, or OH is above the plane of the board, or OH is pointing towards yourself or towards the viewer. All the meaning is same, right? So here OH is represented by wedge bond. Since OH is represented by wedge bond, it indicates that OH is pointing towards the observer or above the plane. Now what about here hydrogen? So hydrogen is represented by dash bond. Can you see? Hydrogen is represented by dash bond. So what is the meaning of dash bond here? The meaning of dash bond is what? Hydrogen is, right, below the plane. The meaning of dash bond is what? Hydrogen is below the plane or away from the viewer. And what is the meaning of what? CH3 and C2H5. What is the meaning of CH3 and C2H5? CH3 and C2H5 are nothing but they are, है ना? CH3 and C2H5 nothing but they are in the plane. They are on the plane, or you can say in the plane, right? They are on the plane or they are nothing but in the plane. Okay. Yes. This is the meaning, right? Now once again I want to say you that in Fisher's projection, this OH and H, okay, in this Fisher's projection, this OH and H, these are called as horizontal bond. Wedge and dash bonds. Wedge bond and dash bond, they are called as horizontal bonds, and CH3 and C2H5 are called as vertical bonds. Though they are solid lines, see, I would like to show you, right? See here. Can you see, guys? Okay, this is the model, right? See here once again. See in front of you. Now this white and green, they are on the plane. So they are vertical. See, are they vertical? And these are horizontal. They lie in this plane. Can you see? These are horizontal bonds and these two are vertical bonds. Wedge bond, which is above the plane, and dash bond, which is below the plane. These two are called as horizontal bonds. These two are called as what? Horizontal bonds.
and these two are solid lines are called as vertical. Why? Because they are in vertical way, है ना? They are in vertical plane. Okay, simple one point I said you that. Simple one point I said you that, right? Simple one point I said you that this is what horizontal bonds, this is what vertical bond. Now why I am actually why I said that, है ना? We are going to see the next projection. The next projection is called as Fisher's projection. The next projection is called as Fisher's projection. Now this is wedge, flying wedge. Hope you understood this projection, everybody, right? Hope you understood this projection very well. Now we are going to see what Fisher's projection. Okay. Now let us see the next projection. That is what Fisher's projection. That is what Fisher's projection. Okay. This is said to be what Fisher's projection. Now what is Fisher's projection, right? Now see, what I am going to say you, just try to understand. Fisher's projection are represented by two types of bonds. Fisher's projection are represented by two types of bonds, है ना? Or Fisher's projection represent here in this way by two lines, right? This is called as horizontal and this is called as vertical. Horizontal line and vertical line, or these are two horizontal bonds and these two are vertical bonds. Can you see? Okay. In Fisher's projection, these two are called as horizontal bonds and these two are called as what? Vertical bonds, right? Here horizontal bonds horizontal bond indicates above the plane, vertical bond indicates below the plane. Vertical bond indicates what, beta? Below the plane. And chiral carbon is on the plane. So this is chiral carbon. Can you see? Okay, I will show you actually. See, horizontal bonds means what? Above the plane. Vertical bond means what? Below the plane. And chiral carbon is where? It is on the plane. It indicates what? This is chiral carbon. Okay, this is chiral carbon, right? Now horizontal bonds. These are two horizontal bonds. See, these are two horizontal bonds and these two are what? Vertical bonds. This is called as Fisher's projection. Horizontal bonds means above the plane. See, horizontal bonds means above the plane. I taught you that in Fisher's projection, wedge dash projection, here wedge is nothing but above the plane or towards the viewer. So here horizontal bonds indicates above the plane. So above the plane is represented by what? Wedge bond, I have explained you. And vertical bond, this is vertical bond. Vertical bond is nothing but below the plane. Below the plane is represented by dash bond, है ना? Below the plane. Is below the plane. And can you see this chiral carbon? This chiral carbon is nothing but here. This chiral carbon is on the plane. Okay.
This is Fisher's projection. This is what? Fisher's projection. Understood? Okay. In Fisher's projection, there are how many types of bonds? Two types of bonds. One is horizontal bond, other is vertical bond. Are you able to understand? In Fisher's projection, right? In Fisher's projection, there are two types of bonds. In Fisher's projection, there are two types of bonds. So one is called as what? Horizontal bond, and other is called as what? Vertical bond. So always Fisher's projection is represented by in this way: vertical bond, horizontal bond. So it is represented by simply lines in this way. Okay. If you see in your books, I have explained you the meaning. I have explained you the meaning here, but in all books you can see Fisher's projection is represented by simply two lines in this way. Fisher's projection is represented by simply two lines, nothing, right? Are you able to understand? This is called as Fisher's projection, right? This is what? Horizontal bond. This is what? Vertical bond. Got it? Horizontal bond and vertical bond. Example, let us take C2H5, CH3, OH. What is the meaning? OH and H will be above the plane, CH2 and CH3 will be below the plane. Got it? So this is Fisher's projection. Clear? So Fisher's projection is represented by only two lines: horizontal bond and vertical bonds. Are you able to understand the imagination? I will show you here. OH and H, they will be represented by what? Above the plane. They will be represented by horizontal bonds, and horizontal bonds are nothing but above the plane. That means H and OH will be above the plane, right? CH2 and CH3, they will be below the plane, behind the plane, below the plane. And this chiral carbon, it will be on the plane or on the board. Board is the plane. Can you understand, everybody? If board is the plane, H and OH will be above the plane, C2H5 and CH3 will be behind the plane or below the plane, and chiral carbon will be on the plane. Okay, right? So this is Fisher's projection. Now I am going to teach you conversion of wedge dash into Fisher's projection. This is very important. Conversion of wedge dash into Fisher's projection. But for that you have to understand what is Fisher's projection. Are you able to understand? Right? Are you able to understand what is Fisher's projection? So this is Fisher's projection. Can you see? So this fact is called as what? Fisher's projection. Is it clear? Okay. Right? In Fisher's projection, how many bonds are there? Two bonds. Horizontal bond, vertical bond. Always Fisher's projection is represented by two bonds. Horizontal bond, vertical bond. Is it clear? Is it clear, everybody? Okay. Is it clear? Yes. So this is Fisher's projection. Clear? Okay. This is example of Fisher's projection. Okay. Now next point we are going to see conversion of flying wedge into Fisher's projection. Conversion of flying wedge into what? Fisher's projection. We are going to see the next point, that is conversion of flying wedge into Fisher's projection. If a molecule is in the wedge dash projection, you have to convert into Fisher's projection. So how to convert? I will show you three-dimensionally first, and then we will do accordingly on the board. Okay. See, I will take first an example. C2H5, CH3, OH, H. Got it? Okay. Now this is wedge bond, this is dash bond, and this is solid lines or solid bonds. Okay. This is wedge, dash,
and these two are solid. Okay, see, try to understand the phenomena. Try to understand the phenomena I want to explain. Okay, स्वप्नील सर दिसते का इथं बघा, थोडंफार दिसते का क्लियर? ठीक आहे. ओके गाइस, this is Fisher's projection, right? This is Fisher's projection. Okay, right? बघा बेटा सगळे, हा फिशर्स प्रोजेक्शन आहे. सगळ्यांना ओळखू येते का? हा एक फिशर्स प्रोजेक्शन आहे बेटा. हा सॉरी, आय एम रिअली सॉरी, दिस इज एन वेज डॅश प्रोजेक्शन. दिसतंय बेटा? दिस इज एन वेज डॅश प्रोजेक्शन. आय एम रिअली सॉरी, हा वेज डॅश प्रोजेक्शन आहे. दिसतंय बेटा? दिस इज वेज डॅश प्रोजेक्शन. बघा, हा आहे अबाव दी प्लेन, हा आहे बिलो दी प्लेन, हे दोन इन दी प्लेन, हे आणि हे इन दी प्लेन. दिसतंय बेटा सगळ्यांना? ओके, दिसतंय सर? दिसतंय? ओके, हा आहे अबाव दी प्लेन, हा आहे बिलो दी प्लेन, हे आहे इन दी प्लेन. आता मी सांगितलेलं आहे बेटा, आय एक्सप्लेन्ड यू, है ना, आय हॅव एक्सप्लेन्ड यू द फॅक्ट दॅट, राईट? बघा, मी असं तुम्हाला फॅक्ट एक्सप्लेन केलेला आहे. दिसतंय बेटा? हे आणि हे आणि हे जे अबाव दी प्लेन आहे आणि हे बिलो दी प्लेन आहे, याला मी म्हणलं हॉरिझॉन्टल बॉन्ड्स, म्हणलं की नाही? आणि आता मी काय करतोय बघा, मी काय करतोय, इफ आय वॉन्ट टू कन्वर्ट वेज इंटू फिशर्स, रोटेट म्हणतो मी, काय म्हणतोय बघा, ऐका, रोटेट, राईट, rotate the horizontal bonds in such a way that they should appear above the plane in Fisher's projection. Okay, पहिले स्टेटमेंट टाकून घ्या, मी काय सांगतोय. फर्स्ट लिसन दिस स्टेटमेंट. ओके, if you want to convert wedge dash into Fisher's projection, if you want to convert wedge dash into Fisher's projection, then rotate the horizontal bonds in such a way that they should appear above the plane in Fisher's projection. हे असं आहे स्टेटमेंट, बट मी याला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करतो, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड व्हेरी इझिली. ओके, बघा आता याला मी कसं एक्सप्लेन करतोय बघा. I am going to explain you this in different manner, right? बघा, है ना? आता हे सॉलिड बॉन्ड्स आहे, दिसतंय बेटा? राईट, याला मी एका वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करतोय. ट्राय टू अंडरस्टँड. हा नवीन पद्धत आहे, आजपर्यंत मी कोणत्याही बॅचला अशी पद्धत सांगितली नाही, है ना? तुम्ही आता माझ्या डोळ्यापुढे नाहीयेत, त्यासाठी तुम्हाला मी वेगळी पद्धत सांगतोय, राईट? अँड दिस इज अ इझी मेथड, नीड नॉट टू वरी, राईट? नीड नॉट टू वरी, दिस इज व्हेरी इझी मेथड. माझ्या तुम्ही डोळ्यापुढे नाहीयेत म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला दाखवू शकत नाही. आय कॅनॉट शो यू ऑन दिस व्हिडिओ क्लिप, ते व्यवस्थित दिसत नाही, राईट? सो दॅट इज वाय आय एम गोइंग टू चेंज द मोड ऑफ एक्सप्लेनेशन. नवीन एक पद्धत वापरतोय, हा बघा तुम्ही, ठीक आहे? राईट, हा वेज आहे बेटा. वेजला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे? फिशर्स मध्ये. दिसतंय बेटा तुम्हाला? हा दिसतोय सॉलिड बॉन्ड्स. हा सॉलिड बॉन्ड्स मधला अँगल म्हणा तुम्ही किंवा गॅप म्हणा, याला आपण नाव देतो कॅव्हिटी. याला काय नाव दिलं बेटा? कॅव्हिटी. काय नाव दिलं? कॅव्हिटी, राईट? हा सॉलिड बॉन्ड दिसतोय बेटा? सॉलिड बॉन्ड दिसतोय ना बेटा? हा सॉलिड बॉन्ड्स मधला अँगल म्हणजेच काय? कॅव्हिटी. अँगल नाही ऍक्च्युअली, तो सॉलिड बॉन्ड्सला आपण काय म्हणतो? तो सॉलिड बॉन्ड्स मधला गॅप जो असतो ते अँगल म्हणल्याने लवकर लक्षात येते, त्यासाठी मी अँगल शब्द वापरला बेटा. पर्टिक्युलरली हा अँगल नसतं, राईट? ओके, अँगल शब्द यासाठी वापरला इन ऑर्डर टू मेक यू अंडरस्टँड. हा बघा, दिसतंय बेटा? हे सॉलिड लाईन्स आहेत, हे सॉलिड लाईन्स मधला अँगल म्हणजे काय? कॅव्हिटी. याला काय म्हणतो? कॅव्हिटी. आता हे कोणत्या प्रोजेक्शन मध्ये आहे बेटा? फ्लाइंग वेज मध्ये आहे.
मला याला कशात कन्वर्ट करायचं आहे? फिशर्स मध्ये. बघा इथं मला याला कशात कन्वर्ट करायचं आहे? फिशर्स मध्ये. जर फिशर्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फिशर्स रिप्रेझेंटेड बाय व्हॉट? 2 लाईन्स आहे की नाही. आता याला मला कशात लिहायचं आहे? फिशर मध्ये लिहायचं आहे. याला मला कशात लिहायचं आहे? फिशर मध्ये लिहायचं आहे. लिहायचं की नाही है ना. वेजला कशात लिहायचं आहे? फिशर मध्ये लिहायचं आहे. तर बघा सगळ्यात पहिले बघा बेटा कॅव्हिटीकडे लक्ष द्या. कॅव्हिटीच्या टॉपवर काय? C2H5. बॉटम वर काय? CH3. तर C2H5 टॉप, CH3 बॉटम. C2H5 टॉप, CH3 बॉटम. कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे? बघा कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे? बघा हे अँगल दिसतंय, हा लेफ्ट साईडला आहे. तर ज्या ठिकाणी कॅव्हिटी असेल त्या साईडला वेज बॉन्ड लिहायचं बेटा. हे बघा त्या साईडला काय लिहिलं मी? वेज बॉन्ड. आणि अपोजिट साईडला डॅश बॉन्ड. ज्या साईडला कॅव्हिटी असते कॅव्हिटीच्या साईडला काय लिहायचं? वेज बॉन्ड लिहायचं है ना. कॅव्हिटीच्या साईडला काय लिहायचं? वेज बॉन्ड. बघा अजून एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला लक्षात येईल. बघा हा NH2 दिसतंय राईट. आता हे काय बेटा? हा काय दिसतंय? हा वेज डॅश आहे. याला कशात कन्वर्ट करायचं आहे आपल्याला? फिशर्स मध्ये. याला कशात कन्वर्ट करायचं आहे? फिशर्स मध्ये. हा वेज डॅश आहे, याला कशात कन्वर्ट करायचं आहे? फिशर मध्ये. आता बघा हा कॅव्हिटी आहे बेटा, दिसतोय? हा कॅव्हिटी आहे. कॅव्हिटी कोणत्या डायरेक्शनला आहे बेटा? लेफ्ट साइडला आहे. बघा हा अँगल लेफ्ट साइडला आहे ना. तर ज्या डायरेक्शनला कॅव्हिटी आहे म्हणजे लेफ्ट साइडला त्या ठिकाणी काय ठेवायचं? वेज बॉन्ड. मला आता वेज बॉन्ड सांगा कुठे ठेवायचं? लेफ्ट साइडला की राईट साइडला? तुम्ही डिसाइड करा. कारण की सॉलिड बॉन्डचे ते बघा है ना, सॉलिड बॉन्डचा जो टॉप आहे तो टॉपला ठेवलेला आहे मी. बॉटम आहे हा बॉटमला ठेवलेला आहे मी. आता फक्त हेच डिसाइड करायचं की लेफ्टला काय ठेवायचं, राईटला काय ठेवायचं है ना. आता फक्त हेच डिसाइड करायचं की आपल्या लेफ्टला काय ठेवायचं आणि राईटला काय ठेवायचं. तर लेफ्टला ऑलवेज काय ठेवायचं आणि राईटला ऑलवेज काय ठेवायचं हे बघायचं. सो इट डिपेंड्स अपॉन दी कॅव्हिटी. राईट ओके. बघा आता कॅव्हिटी तर कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. तर कॅव्हिटी लेफ्ट साईडला असल्यामुळं हा वेज बॉन्ड ऑलवेज लेफ्ट साईडला पाहिजे. ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला वेज बॉन्ड ठेवून द्यायचं. सिंपल है ना. ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला काय ठेवायचं? वेज बॉन्ड. बघा दिसतंय बेटा? ठेवा परत बघ बेटा. हा कोणता आहे? वेज डॅश आहे. याला कशात कन्वर्ट करू? फिशर मध्ये कन्वर्ट करू. याला कशात कन्वर्ट करू? फिशर मध्ये कन्वर्ट करू. लक्ष झालं बेटा? इज इट क्लिअर? बघा टॉपला काय? सॉलिड लाईन C2H5. सॉलिड लाईनच्या बॉटमला काय? CH3. दिसतंय? टॉपला C2H5 सॉलिड लाईनला, बॉटमला CH3. आता इथे बघा परत कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे? लेफ्टला आहे की राईटला आहे? लेफ्टला आहे. कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे? लेफ्टला आहे. मग ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला कोणता ग्रुप ठेवायचा? वेज ग्रुप. मग कॅव्हिटी लेफ्ट साईडला आहे तर वेज ग्रुप कोणता आहे? हे इकडे काय ठेवायचा? H. झाला वेज डॅश टू व्हॉट? फिशर्स प्रोजेक्शन. लुक एट वन मोर एक्झाम्पल. आता मी काय करतोय लक्षात घ्या बेटा. हे C2H5 CH3.
ठीक आहे. OH H याला फिशर्स मध्ये कन्वर्ट करू. फिशर्स मध्ये दोन लाईन असतात. आता बघा हे काय सॉलिड लाईन आहे बेटा. सॉलिड लाईन मला सांगा टॉपला कोण आहे C2H5 टॉपला C2H5 बॉटमला कोण आहे CH3 बॉटमला कोण आहे CH3 दिसतंय. टॉपला C2H5 बॉटमला कोण CH3. आता बघा कॅव्हिटी कुठे आहे. कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे. ओके कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे. कॅव्हिटी आहे राईट साईडला दिसतंय. कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑन व्हॉट राईट साईड. तर ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला काय ठेवायचं वेज वाला. कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑन राईट हँड साईड दॅट्स वाय आय विल कीप वेज ऑन राईट हँड साईड. ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला वेज वाला ग्रुप ठेवायचा आणि इकडे काय ठेवायचा H. आला हा झाला रिप्रेझेंटेशन. बघा आता परत अंडरस्टँड बघा COOH CH2OH ठीक आहे NH2H. याला परत फिशर्स मध्ये ड्रॉ करू आपण. हे घ्या फिशर्स. ठीक आहे टॉपला कोण आहे COH. हे घ्या टॉपला COH बॉटमला कोण आहे CH2OH. चला आता फक्त एवढंच कन्फ्युजन आहे की राईट साईडला कोणतं ठेवायचं आणि लेफ्ट साईडला कोणतं ठेवायचं आहे. तर परत आपण कोणाकडे लक्ष देऊ कॅव्हिटीकडे. बघा हे दिसतंय कॅव्हिटी याला म्हणतो कॅव्हिटी. कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे राईट साईडला आहे. मग ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला कोणता ग्रुप ठेवायचा वेज वाला ग्रुप ठेवायचा. ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला कोणता ग्रुप ठेवायचा वेज वाला. कॅव्हिटी राईट हँड साईडला आहे आणि वेजला काय NH2. मग राईट हँड साईडला काय ठेवायचा NH2 आणि इथं काय H. राईट अंडरस्टूड. दिस इज कन्वर्जन ऑफ व्हॉट wedge flying wedge into Fisher's projection. This is conversion of what flying wedge into what Fisher's projection. Understood. Flying wedge into what Fisher's projection. Okay ओळखू येतंय बेटा flying wedge into what Fisher's projection. ठीक आहे बघा अजून एक एक्झाम्पल घेऊया. राईट अजून दोन एक्झाम्पल घेऊया मग नंतर आपण पुढच्या टॉपिक कडे वळूया. ठीक आहे let us take 2 examples. Let us turn towards next topic. है ना व्यवस्थित बघा बेटा. बघा हा कोणता आहे वेज डॅश आहे बेटा. हा कोणता आहे वेज डॅश. याला कशात कन्वर्ट करायचं आहे वेज डॅशला आपल्याला फिशर्स मध्ये. बघा आहे टॉपला कोण आहे COCl बॉटमला कोण आहे CH2OH. ओके टॉपला COCl बॉटमला CH2OH. क्लिअर बेटा लक्ष झालं. हा आता बघा कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे बेटा. बघा कॅव्हिटी कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे. कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑन लेफ्ट साईड. मग ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला कोणता ग्रुप ठेवायचा वेज बॉन्ड वाला. लेफ्ट साईडला कॅव्हिटी आहे ना मग लेफ्ट साईडला वेज बॉन्ड वाला ग्रुप ठेवायचा. लक्ष झालं बेटा ज्या साईडला कॅव्हिटी आहे त्या साईडला वेज बॉन्ड वाला ग्रुप ठेवला नंतर काय ठेवला H. लक्ष झाला. अजून एक एक्झाम्पल हा लास्ट एक्झाम्पल आहे बेटा बघा.
C2H5 CH3 BrH दिसतंय. याला आपल्याला करू फिशर्स मध्ये. हे फिशर्स, हा झाला फिशर. लक्षात आलं बेटा. टॉपला काय C2H5, बॉटमला काय CH3. टॉपला C2H5, बॉटमला CH3. आता परत आपल्याला बघायचं आहे की लेफ्ट साइडला कोणतं ठेवायचं आहे आणि राईट साइडला कोणतं ठेवायचं आहे. आपल्याला काय बघायचं आहे परत कॅव्हिटी. आपल्याला काय बघायचं आहे कॅव्हिटी. बेटा कॅव्हिटी कोणत्या साइडला आहे, लेफ्टला आहे की राईटला आहे. बघा कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑन राईट साइड, सो कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑन राईट साइड. कॅव्हिटी राईट साइडला असल्यामुळं राईट साइडला वेज वाला ग्रुप ठेवायचा. राईट, ज्या साइडला कॅव्हिटी आहे त्या साइडला वेज वाला ग्रुप ठेवायचा. राईट साइडला कॅव्हिटी आहे तर राईट साइडला वेज वाला ग्रुप ठेवायचा Br. आणि इथं H. याला काय म्हणतो आपण कन्व्हर्जन ऑफ फ्लाइंग वेज इनटू फिशर. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे बेटा. कन्व्हर्जन ऑफ फ्लाइंग वेज इनटू फिशर्स. लक्षात आलं बेटा. कन्व्हर्जन ऑफ फ्लाइंग वेज इनटू फिशर. ओके, राईट राईट. हे कन्व्हर्जन ऑफ फ्लाइंग वेज इनटू फिशर्स प्रोजेक्शन आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला, वी आर गोइंग टू असाइन RS कॉन्फिगरेशन. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज व्हाट, वी आर गोइंग टू असाइन व्हाट RS कॉन्फिगरेशन टू द मॉलिक्यूल. राईट, RS कॉन्फिगरेशन टू द मॉलिक्यूल. बघा आता नेक्स्ट पॉइंट आहे बेटा, असाइन RS configuration to the molecule. ठीक है, RS configuration to the molecule. Before going to assign RS configuration, आपल्याला काय रूल्स बघायचे आहेत है ना. प्रायोरिटी रूल्स. काय बघायचे बेटा, प्रायोरिटी. राईट, आपल्याला काय रूल्स बघायचे आहेत. या रूल्स प्रमाणेच आपल्याला जायचं आहे आणि प्रत्येक मॉलिक्यूलला आपल्याला RS कॉन्फिगरेशन असाइन करताना मॉलिक्यूलला फिशर्स मध्येच कन्वर्ट करायचं. फिशर्स मध्ये कन्वर्ट केल्यावर रूल अप्लाय करायचा, म्हणजे अॅक्युरेसी येईल बेटा. कारण की बऱ्याचशा स्टुडंट सोबत मी बघितलं की वेज मध्ये, वेज डॅश मध्ये किंवा फ्लाइंग वेज मॉडेल मध्ये they get confused है ना. It's better you convert flying wedge into Fisher's projection आणि Fisher's projection मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग आपण बघूया RS कॉन्फिगरेशन. राईट, सगळ्यात पहिले काय बघूया आपण RS कॉन्फिगरेशन है ना. मी रूल सांगतो काय काय करायचंय RS कॉन्फिगरेशन मध्ये. राईट, बघा पहिले मी रूल्स एक्सप्लेन करतो, नंतर ते एक्झाम्पल मध्ये पुटअप करून मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो. पहिले रूल्स इन जनरल एक्सप्लेन करतो, नंतर बघा है ना. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड है ना. याच्यात असाइनिंग रूल 1, रूल 1 है ना बेटा. हा फिशर प्रोजेक्शन असतो माहिती आहे. हा कायरल कार्बन आहे, याला 4 ग्रुप असतात A B X Y. माहिती आहे ना बेटा. हा फिशर प्रोजेक्शन आहे. हा म्हणजे कायरल सेंटर. याला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच आहेत. या कायरल कार्बनला 4 डिफरंट ग्रुप अटॅच आहेत A B X Y. तर आपल्याला हा मॉलिक्यूल R आहे की S आहे कॉन्फिगरेशन करायचं आहे. राईट, मी सांगतो थोड्या वेळाने R म्हणजे काय आणि S म्हणजे काय. पहिले रूल्स ऐकून घ्या, नंतर मी क्लिअरली एक्सप्लेन करेल व्हॉट डू यू मीन बाय R अँड व्हॉट डू यू मीन बाय S. राईट, सो ट्राय टू अंडरस्टँड सिम्पली व्हॉट इज दिस फर्स्ट. ओके, सो रूल नंबर 1. सो रूल नंबर 1 काय सांगते, assign priority to all the 4 different groups attached to chiral carbon. बघा सगळ्यात पहिले काय सांगतोय लक्षात आलं. असाइन प्रायोरिटी टू ऑल दी 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच्ड टू कायरल कार्बन है ना.
म्हणजे हा ग्रुप कायरल कार्बन लाटायचे, हाय ग्रुप कायरल कार्बन लाटायचे, हाय ग्रुप कायरल कार्बन लाटायचे, हाय ग्रुप कायरल कार्बन लाटायचे. या चारही ग्रुप्सला काय असाइन करायचंय आपल्याला? प्रायोरिटी. आणि प्रायोरिटी कोणाच्या बेसिसवर असाइन करतो आपण? वी आर गोइंग टू असाइन दी प्रायोरिटी बेस्ड ऑन ऍटॉमिक नंबर. हा दुसरा रूल. रूल 1 लक्षात आला? रूल 1 काय सांगतोय की कायरल कार्बनला जेवढे 4 डिफरंट ग्रुप अटॅच आहेत त्यांना प्रायोरिटी असाइन करा, है ना? त्यांनी सांगितलं, रूल 1 सांगितलं की प्रायोरिटी असाइन करा. बट प्रायोरिटी कोणाच्या बेसिसवर असाइन करायचं? तर प्रायोरिटी असाइन करायचं ऍटॉमिक नंबरच्या बेसिसवर. प्रायोरिटी कोणाच्या बेसिसवर असाइन करायचं? ऍटॉमिक नंबर. सो रूल 1 सेस assign the priority to the 4 different groups attached to chiral carbon. आहे. तर रूल 2 काय सांगतोय बेटा? लक्षात घ्या. प्रायोरिटी इज गिवन बेस्ड ऑन ऍटॉमिक नंबर. हा रूल 2 लिहितो मी, बघा बेटा. हा पहिला रूल 1, हा रूल 2. रूल 2 काय लिहितोय बेटा? है ना, बघा. प्रायोरिटी is assigned or given based on atomic number. Priority is given, है ना? Priority is given based on what? Atomic number. Priority is given based on what? Atomic number. आता atomic number च्या बेसवर प्रायोरिटी द्यायचं कसं? आता हे रूल 3 सांगते, है ना? रूल 1 काय सांगितलं? रूल 1 सांगितलं की सगळ्यात पहिले 4ही ग्रुप्सला प्रायोरिटी द्या. रूल 2 काय सांगितलं? प्रायोरिटी कोणाच्या बेसिसवर द्यायचं? रूल 2 सांगितलं की प्रायोरिटी द्यायचं ऍटॉमिक नंबरच्या बेसिसवर, राईट? प्रायोरिटी शुड बी गिवन बेस्ड ऑन ऍटॉमिक नंबर. ना रूल 3 व्हॉट डज इट एक्सप्लेन? बघा, रूल 3 काय सांगतोय? The atom or group with highest atomic number will get first priority. Will get first priority. बघा बेटा, रूल 3 काय सांगतोय? लक्षात आलं बेटा? ज्या ऍटमचं ऍटॉमिक नंबर जास्त आहे त्याला प्रायोरिटी नंबर 1 द्यायचा. हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे प्रायोरिटी नंबर 1. लक्षात आला? लक्षात आला? आता रूल 1, रूल 2, रूल 3 हे एकत्र करून मी एक एक्झाम्पल घेतो, बघा बेटा, तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी. बघा, I am going to take one example, okay, based on this. Now I have here chlorine, bromine, fluorine, iodine. Now हा कायरल कार्बन आहे बेटा. याला 4 डिफरंट ग्रुप अटॅच दिसत आहे. 1 2 3 4. सो याला 4 डिफरंट ग्रुप अटॅच आहे. सगळ्यात पहिले याला प्रायोरिटी असाइन करायचे बेस्ड ऑन ऍटॉमिक नंबर. बेस्ड ऑन ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर 1 काय सांगते? ज्या ऍटम किंवा ज्या ग्रुपचं ऍटॉमिक नंबर जास्त आहे त्याला सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं. द ऍटम और ग्रुप विथ हायेस्ट ऍटॉमिक नंबर विल गेट द फर्स्ट प्रायोरिटी. आता तुम्ही सांगा बेटा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मध्ये कोणाचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे? आयोडीनचा. तर आयोडीनला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. ज्याचा ऍटॉमिक नंबर जास्त त्याला काय द्यायचा? फर्स्ट प्रायोरिटी. सो आयोडीन विल दी फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यानंतर बघा, राईट, त्यानंतर कोणाला द्यायचं? ब्रोमीन. ब्रोमीन विल गेट दी व्हॉट? सेकंड प्रायोरिटी. तर क्लोरीन, क्लोरीन विल गेट दी व्हॉट? थर्ड प्रायोरिटी. फ्लोरीन, फ्लोरीन विल गेट दी व्हॉट? फोर्थ प्रायोरिटी. लक्षात आलं बेटा मी काय सांगतोय? आर यू एबल टू अंडरस्टँड? राईट. So the atom with highest atomic number will get the first priority.
आयोडीनला फर्स्ट दिला, ब्रोमीनला सेकंड दिला, क्लोरीनला थर्ड दिला, फ्लोरीनला 4 दिला. लक्षात आलं बेटा? राईट, क्लिअर. आता ऍटॉमिक प्रायोरिटी जे आहे, ऍटॉमिक नंबरच्या बेसवर वेगळं वेगळं द्यायचं आहे ना. हे आपण 2-4 एक्झाम्पल बघू फक्त प्रायोरिटी द्यायसाठी. बघा, राईट. दुसरा एक्झाम्पल बघू, दुसरा एक्झाम्पल बघू बेटा, आहे ना. एक्झाम्पल बघूया. दुसरा एक्झाम्पल मध्ये माझ्याकडे आहे OH ग्रुप, NH2 ग्रुप, Cl, Br असं काहीतरी आहे ना. OH ग्रुप, NH2 ग्रुप, Cl, Br असं काहीतरी आहे बेटा. लक्षात आला? तर याला आम्ही काय म्हणतोय बघा. याचा पहिला आयटम कोणता आहे? ऑक्सिजन. याचा पहिला आयटम कोणता आहे? नायट्रोजन. मग याचा ऍटॉमिक नंबर बघायचा बेटा. ग्रुप्स जर असतील है ना, NH2 हा ऍटम नाहीये बेटा, हा ग्रुप आहे. आणि ग्रुपला कधीच ऍटॉमिक नंबर नसतं, माहिती आहे ना. राईट. NH2, OH, COOH असे वेगळे वेगळे प्रकारचे ग्रुप्स आहेत ना बेटा. ग्रुप्सला कधी ऍटॉमिक नंबर नसतं, ऍटॉमिक नंबर फक्त ऍटम्सला असतं. तर ग्रुपच्या वेळेस काय करायचंय? ग्रुपचा पहिल्या ऍटमचा ऍटॉमिक नंबर बघायचा. आता इथं NH2 ग्रुप आहे. NH2 ग्रुप मध्ये पहिला ऍटम कोण आहे? नायट्रोजन. OH ग्रुप आहे. OH ग्रुप मध्ये पहिला ऍटम कोण आहे? ऑक्सिजन. इथं ब्रोमीन ऍटम आहे आणि क्लोरीन ऍटम आहे. आता मला सांगा, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन सगळ्यात जास्त ऍटॉमिक नंबर कोणाचा आहे? ब्रोमीन. तर ब्रोमीनला द्या फर्स्ट प्रायोरिटी. लक्षात आलं? क्लोरीनला द्या सेकंड प्रायोरिटी. ऑक्सिजन आणि नायट्रोजन मध्ये कोणाचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनला द्या थर्ड प्रायोरिटी, नायट्रोजनला द्या फोर्थ प्रायोरिटी. लक्षात आलं बेटा? बघा एक्झाम्पल बघा, परत बघा. है ना, परत हा एक्झाम्पल बघा. माझ्याकडे आहे OH, NH2, CH3, H. OH, NH2, CH3, H. बेटा OH चा पहिला ऍटम काय है ना? OH चा पहिला ऍटम काय? ऑक्सिजन. बघा, OH चा पहिला ऍटम ऑक्सिजन. NH2 चा पहिला ऍटम नायट्रोजन. CH3 चा पहिला ऍटम कार्बन. हायड्रोजन हा एकच आहे. ठीक आहे. तर मला सांगा, याचा पहिला ऍटम ऑक्सिजन, याचा पहिला ऍटम नायट्रोजन, याचा पहिला ऍटम कार्बन आणि याचा हायड्रोजन आहे ना बेटा. क्लिअर. आता मला सांगा, नाव यू एक्सप्लेन मी, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन मध्ये कोणाचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे? ऑक्सिजनचा. तर ऑक्सिजनला येईल फर्स्ट प्रायोरिटी, नायट्रोजनला येईल सेकंड प्रायोरिटी, कार्बनला येईल थर्ड प्रायोरिटी आणि हायड्रोजनला येईल फोर्थ प्रायोरिटी. ओके, लक्षात आला? राईट. बघा, लक्षात आलं बेटा? आता एक्झाम्पल मध्ये थोडं ट्विस्ट बघा. राईट. एक्झाम्पल मध्ये थोडं ट्विस्ट. ट्विस्ट मध्ये काय बघून घ्या. माझ्याकडे आहे OH, माझ्याकडे आहे T, माझ्याकडे आहे D, माझ्याकडे आहे H. तुम्ही म्हणताल OH ग्रुप तर सर लक्षात आलं. हे T काय, हे D काय, हे H काय? H म्हणजे हायड्रोजन, माहिती आहे? H म्हणजे काय? हायड्रोजन. हायड्रोजनचा आयसोटोप कोण आहे? ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. हे हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम आहे ना. हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. आता हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1, ड्यूटेरियमचा ऍटॉमिक नंबर 1, ट्रिटियमचा ऍटॉमिक नंबर 1 आहे बेटा. हायड्रोजनचा ऍटॉमिक मास
1, ड्यूटेरियमचा ॲटॉमिक मास 2, ट्रिटियमचा ॲटॉमिक मास 3. हे लक्षात आलं मी काय सांगतोय? आर यू एबल टू अंडरस्टँड? ओके. आता बघा, ऑक्सिजन, इथं हायड्रोजन, इथे ड्यूटेरियम, इथे ट्रिटियम. हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम तिन्हीचा ॲटॉमिक नंबर कसा आहे? सेम आहे. हायड्रोजनचा पण 1 आहे, ड्यूटेरियमचा पण 1 आहे, ट्रिटियमचा पण 1 आहे. लक्षात आलं? हायड्रोजन ऑल्सो हॅव ॲटॉमिक नंबर 1, ड्यूटेरियम ऑल्सो हॅव ॲटॉमिक नंबर 1, ट्रिटियम ऑल्सो हॅव ॲटॉमिक नंबर 1. लक्षात आलं? असं जर असेल तर ज्या आयसोटोपचं मास जास्त असेल त्याची प्रायोरिटी जास्त असते. ओके. ज्या आयसोटोपचा मास जास्त असेल, हेवियर आयसोटोप विल हॅव फर्स्ट प्रायोरिटी. आता आपण बघूया, इथं बघा बेटा, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनला फर्स्ट प्रायोरिटी दिला आपण, कारण की ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात जास्त आहे, फर्स्ट प्रायोरिटी. आता राहिला काय? हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम तिन्हीचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, मग प्रायोरिटी कोणाला द्यायचं? सगळ्यात हेविएस्ट आयसोटोप. हेविएस्ट आयसोटोप म्हणजे काय? त्याचा मास जास्त आहे. तर कोणाचा मास जास्त आहे? ट्रिटियमचा. तर त्यामुळे याला प्रायोरिटी नंबर 2, याला प्रायोरिटी नंबर 3 आणि याला प्रायोरिटी नंबर 4. तर लक्षात ठेवा, जर एखाद्या कायरल कार्बनला आयसोटोप्स जर अशा असतील, एखादा कायरल कार्बनला आयसोटोप जर अटॅच असेल, तर द आयसोटोप विथ हेविएस्ट मास किंवा हेविएस्ट आयसोटोप विल गेट दी फर्स्ट प्रायोरिटी. विल गेट दी फर्स्ट प्रायोरिटी. बेटा अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू बघा. बेटा बघा, अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा काय सांगतोय मी. तेव्हा माझ्याकडे आहे OH, माझ्याकडे आहे NH2, राईट. काय बेटा? माझ्याकडे आहे OH, माझ्याकडे आहे NH2, माझ्याकडे आहे C612, माझ्याकडे आहे C614. ठीक आहे बेटा. आता बघा, C612, C614 हे आयसोटोप आहेत की नाही? बघा, याचा पहिला ऍटम काय? ऑक्सिजन. याचा पहिला ऍटम काय? नायट्रोजन, है ना. याचा पहिला ऍटम काय? ऑक्सिजन. याचा पहिला ऍटम काय? नायट्रोजन. याचा पहिला ऍटम काय? कार्बन. आणि याचा कार्बन. बघा, कोणाचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे? ऑक्सिजन, फर्स्ट प्रायोरिटी. नायट्रोजन सेकंड प्रायोरिटी. आता हेही कार्बन आहे, हेही कार्बन आहे, याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, याचा बी ॲटॉमिक नंबर सेम आहे, बट हे दोन एकूणएकांचे काय आहेत बेटा? आयसोटोप्स आहेत. हे दोन एकूणएकांचे काय? आयसोटोप्स आहे. मग काय करायचं? हेवियर आयसोटोप कोण आहे? C14 आहे की C12 आहे? C14. मग याला थर्ड द्या आणि याला फोर्थ द्या. लक्षात आलं बेटा? आर यू एबल टू अंडरस्टँड? इज इट? आर यू एबल टू अंडरस्टँड दिस फॅक्ट? हा, हे काय सांगितलं मी? हाऊ टू असाइन प्रायोरिटी आहे ना. अजून कंटिन्यू करूया आपण. हाऊ टू असाइन प्रायोरिटी बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर. तर मी काय सांगतोय लक्षात घ्या. मी रूल्स परत एकदा रिपीट करतोय. रूल नंबर 1, राइट, assign the priority to the atomic numbers, sorry, assign the priority to the groups attached to chiral carbon based on atomic number. हा पहिला रूल लक्षात आला बेटा. You have to assign the priority to the groups or atoms attached to chiral carbon with respect to atomic number. हा रूल 1. रूल 2 काय करतोय? The atom or group with highest atomic number will get the first priority. The atom or group with highest atomic number will get the what? First priority. ही गोष्ट आहे. तिसरा पॉइंट काय बेटा? लक्षात आलं बेटा? तिसरा पॉइंट काय? तिसरा पॉइंट असा आहे, है ना, की जर ग्रुप्स असतील तर त्यांचा पहिल्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर कंपेअर करायचा. लक्षात आला? इफ ग्रुप्स आर अटॅच्ड टू chiral carbon then see the atomic number of the first atom of the group. बरोबर आहे? आणि चौथं काय? If isotopes are attached, जर isotopes जर attached असेल, if isotopes are attached, then the heavier isotope will get the first priority. हे सांगितलं. बाकी रूल्स आपण उद्या बघूया. बेटा एक शॉर्ट मध्ये एक रिव्हिजन बघूया आपण काय केलं बघा, तुम्हाला लक्षात येईल. आहे ना?
बघा, राईट. आपण फिशर्स प्रोजेक्शन बघितलं आहे ना. फिशर्स प्रोजेक्शन मध्ये काय बघितलं आपण? फिशर्स प्रोजेक्शन मध्ये आपण हे बघितलं की फिशर्स प्रोजेक्शन आर रिप्रेझेंटेड बाय व्हॉट, है ना, टू लाइन्स, एक हॉरिझॉन्टल एक वर्टिकल. हॉरिझॉन्टल मीन्स अबव द प्लेन, वर्टिकल मीन्स बिलो द प्लेन. हे बघितलं आपण, है ना. त्यानंतर काय बघितलं आपण? त्यानंतर आपण हे बघितलं, ओके. त्यानंतर आपण हे बघितलं, राईट, हाऊ टू कन्वर्ट फिशर्स इंटू wedge into Fisher's projection. How to convert wedge into Fisher's projection. लक्षात आला? We have seen how to convert wedge into Fisher's projection. लक्षात आला की नाही? Are you able to understand? Okay. आणि मग आपण काय बघितलं? असाइनिंग RS कॉन्फिगरेशन मध्ये रूल्स, है ना. असाइनिंग RS कॉन्फिगरेशन मध्ये रूल्स. अजून आपल्याला रूल्स कंप्लीट झाले नाही. उद्याच्या लेक्चर मध्ये रूल्स कंप्लीट करून आर किंवा एस म्हणजे काय, त्याला असाइन कसं करायचं हे बघूया, है ना. फक्त हे लक्षात आलं तुम्हाला बेटा की RS कॉन्फिगरेशन असाइन करताना वी आर टू असाइन बेस्ड ऑन atomic numbers, priority on atomic numbers. Hope you understood, है ना. सो 2 मिनिटानंतर आपण